शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत राज्यभर ज्या ज्या ठिकाणी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीकरांच्या मुक्कामासाठी शेतकरी भवन नव्हतं तिथे त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक शेतकरी भवन बांधायचं ही योजना ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या योजनेअंतर्गत आणली होती. त्याच अनुषंगाने एक GR आणि एक शेतकरी भवन मान्यता भेटलेली आहे. त्या संदर्भात आपण पाहूयात. मित्रांनो, हे जे काही शेतकरी भवन आहे ते शेतकरी भवन आहे कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. त्या संदर्भातला हा GR महाराष्ट्र शासनाचा सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित केलेला आहे. तो आपण पाहू शकता. मित्रांनो, या संदर्भात थोडीशी माहिती पाहूयात आपण. आपल्याला माहितीच आहे की शेतकरी कष्ट करून आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेतात. त्यावेळेस त्यांना काही वेळा मुक्कामही करावा लागतो. त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना मुक्कामाची सोय व्हावी म्हणून असं शेतकरी भवन प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बांधायचा मानस महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आणि त्या संदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी भवन ही योजना आणली. त्या अनुषंगाने हा शासन निर्णय झालेला आहे. हे जे काही शेतकरी भवन आहे ते बांधण्यासाठी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंजिनियरला, सहाय्यक अभियंत्याला एक अंदाजपत्रक शासन दरबारी सादर करावं लागतं. किती खर्च येणार आहे हे शासनाला सांगावं लागतं आणि शासन त्या अनुषंगाने काही रक्कम ही मान्यता देत असतं. ती मग आपण पाहूयात. या कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री यांनी जे काही सहाय्यक अभियंता होते त्यांनी 1,50,31,249 इतकी रक्कम हे शेतकरी भवन बांधायला लागेल असं शासन दरबारी सादर केलं आणि शासनाने खालील रक्कम, किती रक्कम मान्यता दिलेली आहे आपण पाहू शकतात. मित्रांनो, शासनाकडे जे काही अंदाजपत्रक गेलं होतं त्या अंदाजपत्रकाच्या 50% इतकी रक्कम मान्यता दिलेली आहे. म्हणजेच 75.16 म्हणजे जवळपास 75 लाख इतकी शासन अनुदान हे देणार आहे आणि बाजार समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकाची जी काही उर्वरित रक्कम आहे ती स्वनिधी आणि कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून बांधकाम करणं बंधनकारक राहील असं सांगितलेलं आहे. म्हणजेच 1,50,31,000 ही जी काही रक्कम आहे त्यापैकी जवळपास 76 लाख इतकी रक्कम महाराष्ट्र शासन देईल आणि उर्वरित रक्कम बाजार समितीने स्वतः स्वनिधी आणि कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून हे शेतकरी भवन बांधायचं असे निर्देश पण दिलेले आहेत. आणि ही जी काही 76 लाख रक्कम आहे ती 76 लाख अनुदान जे आहे ते 50% आणि 50% अशा 2 टप्प्यात वितरित करण्याचे हे निर्देश दिलेले आहेत. आणि हे जे काय शेतकरी भवन होणार आहे ते 1 वर्षाच्या आत पूर्ण करण्यात यावे अशा ही सूचना ह्या GRच्या माध्यमातून दिलेल्या आहे. मित्रांनो, लवकरच हे फुलंब्री येतं शेतकरी भवन बांधून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल अशी आपण अपेक्षा करूयात. अशाच प्रकारे नवीन शेतीविषयी माहिती, शेतीविषयी योजना आणि शेतीविषयी GR मी घेऊन येत असतो. आता आपण थांबूयात. एका नवीन व्हिडिओ आणि एका नवीन माहितीसह मी तुमच्यासमोर उपस्थित राहील. तोपर्यंत मी प्रतीक चंद्रकांत सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.